नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाअंतर्गत फेब्रुवारी 2025 मध्ये शिपाई पदाची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि यामध्ये रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करणे कामी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज हे 18/2/2025 ते दिनांक 4/3/2025 या कालावधीमध्ये मागविण्यात आलेले होते. आणि या पदासाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हे केलेले आहेत, तर त्या उमेदवारांची पुढील प्रक्रियेसाठी पहिली शॉर्टलिस्ट या ठिकाणी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी कामे या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर या शॉर्टलिस्टमध्ये नाव असणाऱ्या उमेदवारांना आता कागदपत्र पडताळणीसाठी पाठवायचे आहेत. आणि पुढे मग त्यांची लेखी परीक्षा होईल. नंतर त्यांची जी फिजिकल चाचणी आहे ती होईल आणि शेवटी तोंडी परीक्षा होऊन मग फायनल निवड यादी ही लागणार आहे मित्रांनो. तर सुरुवातीला आता शॉर्टलिस्ट जी आलेली आहे आणि त्याबाबतच्या सूचना या ठिकाणी आपण पाहू. तर अशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर. तर यामध्ये शिपाई पदाकरता निवड प्रक्रिया 2025 सूचना. ज्या उमेदवारांची नावे यासोबत संलग्न यादी अ म्हणजेच लिस्ट ए आणि यादी ब म्हणजे लिस्ट बी या दोन्ही यादीत नोंदविली आहेत, तर याच्यासोबत या दोन याद्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांना असे निर्देशित करण्यात येते की त्यांनी खालील नमूद कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित म्हणजेच सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक 16/5/2025 किंवा त्यापूर्वी पोहोचेल या बेताने खालील नमूद पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टाद्वारे पाठवाव्यात. तर अशा प्रकारे या सूचनांसोबत ज्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, तर या दोन्ही यादीत ज्यांची नावे आलेली आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांची कागदपत्र पाठवायची आहेत स्पीड पोस्टाने आणि त्यासाठी पत्ता दिलेला आहे प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स नागपूर. तर या पत्त्यावर तुम्हाला स्पीड पोस्टाद्वारे कागदपत्र हे पाठवायचे आहेत. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की स्वयंप्रमाणित छायांकित प्रति स्पीड पोस्टाच्या व्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमूद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही. जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही तर तिची उमेदवारी पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. याद्वारे पुढे असेही सूचित करण्यात येते की यासोबत प्रसिद्ध केलेली यादी ब यामध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद आहेत त्यांची कागदपत्रे कार्यालयाला नियमाप्रमाणे आवश्यकता निर्माण झाली तरच उघडण्यात येतील. तर अशा प्रकारे हे सूचना आहे. केवळ वरीलप्रमाणे कागदपत्रे मागविण्यात आली या कारणास्तव यापुढे कार्यालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या अल्पसूचीमध्ये उमेदवाराचे नाव समाविष्ट असण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. याबाबतची नोंद दोन्ही याद्यांमधील नमूद उमेदवारांनी घ्यावी. तर आता उमेदवारांनी स्पीड पोस्टाद्वारे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पाठवायची जी काही कागदपत्र आहे त्याची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जाची प्रत, नोंदणी क्रमांकासहित जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला, यामध्ये शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा SSCचं जे काही बोर्ड प्रमाणपत्र आहे ते. या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे यामध्ये 7वी असेल, 10वी, 12वी व ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या इतर शैक्षणिक परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र. जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. प्रतिष्ठित व्यक्तीचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर नमूद असावा. जाहिरातीसोबत नमुना अनुसार पुढे तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी, महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट, लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र जाहिरातीसोबत नमुना अनुसार. उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असले सक्षम प्राधिकाऱ्याची कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे नाहरकत प्रमाणपत्राची प्रत. उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. आणि SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन नोंदणी शुल्क ₹50 जे भरले आहे त्याची पावती. तर अशा प्रकारे दस्तऐवज असलेल्या बंद लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे. यामध्ये लिफाफ्यावर तुम्हाला लिहायचं आहे शिपाई पदाकरिता अर्ज. तर अशा प्रकारे वरील हे कागदपत्र तुम्हाला पाठवायचे आहेत. आता खाली या 2 लिस्ट देण्यात आलेल्या तुम्ही पाहू शकता, लिस्ट ए आणि लिस्ट बी. तर या ठिकाणी लिस्ट ए आहे मित्रांनो. यामध्ये जवळपास तुम्ही पाहू शकता किती उमेदवार ची नावं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पुढे या ठिकाणी 360 उमेदवार लिस्ट एमध्ये आहेत मित्रांनो आणि आता ही खाली लिस्ट बी दिलेली आहे. अशा प्रकारे या 2 लिस्ट आहेत आणि या PDF ची जी काही लिंक असणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देईल. तिथं जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करा आणि सविस्तर याचं वाचन करा. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.